होळी निमित्तानं कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासाठीची रेल्वे तिकिटे आरक्षित करण्यासाठी लगबग सुरू आहे. मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरनं विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचं नियोजन करण्यात आलंय. समृद्धी महामार्गावरील नागपूर मुंबई थेट प्रवास केवळ 8 तासात करण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. इगतपुरी आमणे मार्ग लवकरच सेवेत येणार आहे. 10 मार्चपर्यंत अंतिम टप्प्यातील कामं पूर्ण करण्याचे एमएमआरडीएनं नियोजन केलंय. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच मिळणार असून शनिवारपासून द्यायला सुरुवात होईल. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. तर यावेळी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थ्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेत 2,691 अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. 19 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख 5 मार्च 2025 आहे. पीएफ ग्राहकांसाठी आता त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, कारण आता ते यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. सरकार एक अशा सिस्टमवरती काम करते ज्याद्वारे ईपीएफ सदस्यांचे दावे यूपीआयद्वारे सोडवले जाऊ शकतात. पुढील 2 ते 3 महिन्यात हे प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी चर्चा सुरू आहे. गुरुवारी राष्ट्रीय राजधानीमध्ये सोन्याचा भाव 89,450 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवरती पोहोचला. तर चांदीचा भाव 99,600 रुपये प्रति किलो होता. तो आता 1,03,000 रुपये प्रति किलो झालाय. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी भीती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुंबई गोवा महामार्गाला नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या महामार्गाचं काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. केंद्र सरकारनं आता ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवी अॅडव्हायझरी आणली असून या प्लॅटफॉर्मवरती अश्लील कंटेंट प्रसारित केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे या संदर्भातील आचारसंहितेचं कडक पालन करण्याचे निर्देश सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्म्सना दिले. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल 60 वर्ष जुन्या बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील 2 महिन्यात एसटी बसस्थानकाचं बांधकाम पूर्ण होणार असून नव्या रचनेत 18 ते 20 प्लॅटफॉर्म्स उभारले जाणार आहेत. त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालाय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबई इथे विधिमंडळावरती गळफास मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधिमंडळात हा विषय ताकदीनं मांडू अशी ग्वाही देत हा प्रकल्प कंत्राटदार धार्जिणा आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांना उत्सुक मंत्रालयात बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना सीएम फडणवीसांकडून चाप लावण्यात आला. आता दूरदृश्य प्रणालीद्वारेच उपस्थित राहण्यास मुभा मिळणार आहे. राज्यामध्ये एकूण 6,160 क्विंटल ज्वारीची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 1,700 ते 1,900 रुपयांचा दर मिळतोय. तर लोकल वाणाच्या ज्वारीला सर्वाधिक 2,700 ते 5,000 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील मालेगाव आणि रावेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. जवळपास 10,826 क्विंटल मक्याची आवक झाली असून मक्याला प्रति क्विंटल 2,292 रुपयांचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीत 20,280 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 3,900 रुपयांचा दर मिळालाय. मात्र बाजारातील दरात होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळताना दिसतोय. रब्बी हंगामातील टोमॅटोची जास्त लागवड झाली आहे. हिवाळ्यातील हवामानामुळे टोमॅटोच्या उत्पादनात वाढ झाली. दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या बाजारातून मागणी घटल्यामुळे टोमॅटोला प्रति किलो 5 रुपयांचा भाव मिळतोय. पिंपळगाव बसवंतचा पोळ कांदा लाल कांद्याला भारी ठरतोय. पिंपळगाव बसवंत इथे 22,851 क्विंटल आवक झालेल्या पोळ कांद्याला कमीत कमी 700 आणि सरासरी 2,150 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळालाय. राज्य सरकारनं ऊसाच्या एफआरपीचे 2 टप्पे केल्याच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आणि वादप्रतिवाद अखेर थांबलेत. आता हे प्रकरण न्यायालयानं अंतिम निकालासाठी राखून ठेवलंय. राज्यातील ऊस उत्पादकांचे निकालाकडे डोळे लागलेत. पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झालाय. हवामान विभागाकडून देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झालं असून या चक्रीवादळामुळे पुन्हा एकदा देशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या उन्हाचा चटका अधिक जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. फेब्रुवारीमध्ये तापमानानं 35 अंशांचा पारा ओलांडलाय. राज्यातील अल्पसंख्याक शाळांना किंवा शैक्षणिक संस्थांची माहिती अल्पसंख्याक विभागाकडेच उपलब्ध नाही. त्यामुळे आता या शाळांना आपलं सरकार संकेतस्थळावरती अर्ज करून 6 महिन्यात विभागाचं डिजिटल स्वाक्षरीचं प्रमाणपत्र घेण्याचं बंधन घालण्यात आलंय.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेल्या टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची तातडीनं माहिती देण्याचा आदेश देण्यात आलाय. भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून संबंधित शिक्षकांची यादी मागवली आहे. आरटीई अंतर्गत होणाऱ्या 25% प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईतून 5,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश 28 फेब्रुवारीपर्यंत निश्चित करावा असं आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली शहरात रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जाम होत असतं. याचा फटका 10वीच्या विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी विशेष रायडर्सची नेमणूक केली आहे. टोल फ्री क्रमांकावरती फोन केल्यास विशेष रायडर्स परीक्षा केंद्रावरती सोडायला येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातल्या मोरवा विमानतळावरती आज फ्लाईंग क्लबचं उद्घाटन करण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुढी यांच्या हस्ते फ्लाईंग क्लबचं उद्घाटन झालं. जुन्नरच्या नारायणगाव रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. एका पायानं जखमी झालेला बिबट्या रस्त्यावरती फिरताना कॅमेऱ्यात कैद झाला. या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिर्डीतल्या दुहेरी हत्याकांडानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले. शिर्डी भिकारी मुक्त करण्यासाठी पालिकेनं भिक्षा मागणाऱ्यांची धरपकड सुरू केली. निराधारांना चेंबूर आणि विसापूरच्या बेगर होममध्ये रवाना करण्यात येणार आहे. वराडच्या महागावमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. 150 पदवीधर महिलांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं. खेडमधील शामराव सहकारी बँक संचालकांच्या मालमत्तेच्या व्यवहारावरती निर्बंध घालण्यात आले. कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधकांनी ही कारवाई केली. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील कापसाच्या वेचण्या अंतिम टप्प्यात येत आहेत. दरम्यान गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कापसाच्या फरदड पिकांचं उत्पादन न घेता पिकांचे अवशेष उपटून किंवा काढून टाकावेत असं आवाहन कृषी विभागानं केलंय. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलंच संमेलन नवी दिल्लीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संमेलनाचं होणार उद्घाटन. शरद पवार साहेबांकडे बघा, ते आमचे सेनापती आणि महादजी शिंदे. आधी टीका केलेल्या संजय राऊतांकडनं शरद पवारांचं कौतुक. फडणवीस आणि माझ्यात कोल्ड वॉर नाही, आम्ही टीम म्हणून काम करतोय. शीतयुद्धाच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंवर 300 कोटींच्या घोटाळ्याचा सुरेश धसांचा आरोप, तर कृषी विभागातील बदलीत 100 कोटींचा घोटाळा. धसांनी वाचून दाखवलं बदल्यांचं रेट कार्ड. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान. आजारामुळे सलग 2 मिनिटंही नीट बोलता येत नसल्याची मुंडेंची ट्विट करून माहिती. तर राजीनामा देऊन आराम करण्याचा करुणा मुंडेंचा सल्ला. आजपासून 10वीच्या परीक्षेला सुरुवात. यंदा 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी. सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली. पोटाच्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल. आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टीम इंडियाची विजयी सुरुवात. दुबईमध्ये बांगलादेशवर 6 विकेट्सनं विजय. शुभमन गिलचं शतक तर शामीच्या 5 विकेट्स.